व्हिडिओत आपण वूल या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल शिकणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण वूलचा उपयोग कशासाठी केला जातो ते सर्वात प्रथम समजून घेऊया। वूलचा उपयोग प्रामुख्याने विनंती म्हणजेच रिक्वेस्ट करण्यासाठी केला जातो। जर आपल्याला एखाद्याला विनंती करायची असेल तर आपण वूल या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करतो। जर एखादी इच्छा म्हणजेच विश व्यक्त करायची असेल तर आपण वूल या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करतो। तसेच एखादी सवय असेल म्हणजेच पास्ट हॅबिट तेव्हाही वूलचा उपयोग केला जातो। कल्पना मांडण्यासाठी तसेच पसंत व्यक्त करण्यासाठीही वूलचा उपयोग केला जातो। जसे की विनंती म्हणजेच रिक्वेस्ट, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला नम्रपणे विनंती करतो तेव्हा वूलचा वापर केला जातो। आता इथे काही एक्झाम्पल्स आहे, तुम्ही मला मदत कराल का, म्हणजेच इथे आपण कोणाची तरी मदत करण्यासाठी विनंती करत आहोत। तर इंग्लिशमध्ये वूल यू हेल्प मी। तुम्ही खिडकी बंद कराल का, वूल यू क्लोज द विंडो। येथे आपण खिडकी बंद करण्यासाठी कोणाला तरी विनंती करत आहोत। म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतो तेव्हा वूलचा वापर केला जातो। इच्छा म्हणजे विश, जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्याची इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा वूलचा वापर केला जातो। येथे काही एक्झाम्पल्स आहे, मला डॉक्टर व्हायला आवडेल किंवा मला डॉक्टर व्हायचे आहे, आय वूड लाईक टू बिकम अ डॉक्टर, आय वूड लाईक टू बिकम अ डॉक्टर। म्हणजे इथे त्याची इच्छा आहे काय, डॉक्टर होण्याची, म्हणून इथे वूल लाईक टू, वूल बरोबर लाईक टू आहे। मला तुमच्यासोबत यायला आवडेल, आय वूड लाईक टू कम विथ यू, आय वूड लाईक टू कम विथ यू म्हणजे मला तुझ्यासोबत यायला आवडेल, म्हणजे त्याला त्याच्यासोबत जाण्याची इच्छा किंवा अपेक्षा आहे। म्हणजेच एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तेव्हा वूल लाईक टूचा वापर केला जातो। सवय पास्ट हॅबिट, भूतकाळातील एखादी सवय किंवा वारंवार घडणारी कृती सांगण्यासाठी वूलचा वापर केला जातो। जसे की मी लहानपणी रोज क्रिकेट खेळायचो, म्हणजेच लहानपणी त्याला क्रिकेट खेळण्याची सवय होती। आय वूल प्ले क्रिकेट एव्हरी डे व्हेन आय वॉज यंग। नेक्स्ट, आजोबा आम्हाला गोष्टी सांगायची, म्हणजे आजोबा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गोष्टी सांगायची त्यांना सवय होती। ग्रँडफादर वूल टेल अस स्टोरीज, ग्रँडफादर वूल टेल अस स्टोरीज म्हणजे आजोबा आम्हाला एक गोष्टी सांगायची। म्हणजे एखादी भूतकाळातील सवय किंवा वारंवार करणारी कृती सांगण्यासाठी वूलचा वापर केला जातो। कल्पना इमॅजिनरी सिच्युएशन, काल्पनिक किंवा प्रत्यक्षात नसलेल्या परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी वूलचा वापर केला जातो। जसे की माझ्याकडे भरपूर पैसे असते तर मी मोठे घर घेतले असते, जर माझ्याकडे पैसे असते तर मी मोठे घर घेतले असते। म्हणजे एक प्रकारची काल्पनिक किंवा प्रत्यक्षात नसलेली ही परिस्थिती आहे। इफ आय हॅड लॉट ऑफ मनी आय वुड बाय अ बिग हाऊस, मी पक्षी असतो तर आकाशात उडालो असतो। इफ आय वॉर अ बर्ड आय वुड फ्लाय इन द स्काय। पसंती प्रिफरन्स, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त आवडते तेव्हा आपण वूलचा वापर करतो। जसे की मला चहा पिणे जास्त आवडेल, आय वुड प्रिफर टू ड्रिंक टी, म्हणजे मला चहा प्यायला जास्त आवडेल। मला घरी राहणे जास्त आवडेल, आय वुड रॅदर स्टे ॲट होम, आय वुड रॅदर स्टे ॲट होम म्हणजे मला घरी राहायला जास्त आवडेल। म्हणजे एखादी गोष्ट आवडीची असेल तेव्हा वूलचा वापर केला जातो। लक्षात ठेवण्यासारखं, वूलचा अर्थ परिस्थितीनुसार केले असते, आवडेल, कराल का, करायचो असा होऊ शकतो। म्हणजे जर वाक्याच्या शेवटी केले असते, आवडेल, कराल का, करायचो असेल तर ती वाक्य वूलची आहेत। आता आपण वूलची पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया। त्यासाठी पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर वूल, नंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट, मी तुला मदत करेन, आय वुल हेल्प यू, आय वुल हेल्प यू म्हणजे मी तुला मदत करेन। येथे सर्वात प्रथम कर्ता आय आहे, नंतर वूल हे सहाय्यकारी क्रियापद, हेल्प त्यानंतर हेल्प हे क्रियापद आणि यू हे ऑब्जेक्ट आहे। म्हणजेच वूलची पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम कर्ता, नंतर वूल सहाय्यकारी क्रियापद, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट। आता आपण अजून काही सेंटेन्स बघूया। येथे एक्झाम्पल आहे, तो रोज सकाळी फिरायला जायचा, म्हणजे ही त्याची सवय होती, तो रोज सकाळी फिरायला जायचा। ही वुल गो फॉर वॉक एव्हरी मॉर्निंग, ती गाणे गायची, ती गाणे गायची म्हणजे ही तिची सवय होती। शी वू सिंग सॉंग्स, सी वू सिंग सॉंग्स, ती गाणे गायची। आम्ही तुझ्यासोबत येऊ म्हणजे त्यांची त्याच्यासोबत जाण्याची इच्छा आहे।
वी वुल कम विथ यू म्हणून येथे वुलचा वापर आहे. ते क्रिकेट खेळायचे. दे वुल प्ले क्रिकेट. दे वुल प्ले क्रिकेट. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचा तो फॉर्म्युला बघूया. सर्वात प्रथम सब्जेक्ट, नंतर वुडंट किंवा वुड नॉट, क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे एक्झाम्पल आहे, मी तिथे जाणार नाही. आय वुडंट गो देअर किंवा आय वुल नॉट गो देअर म्हणजे मी तिथे जाणार नाही. सर्वात प्रथम सब्जेक्ट करता आय, नंतर वुल, नंतर निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी नॉट, नंतर गो हे क्रियापदाचे पहिले रूप आणि देअर हे ऑब्जेक्ट आहे. आता इथे काही एक्झाम्पल्स आहे. तो खोटे बोलणार नाही. ही वुड नॉट टेल लाय. ही वुड नॉट टेल लाय. ती गाणे गाणार नाही. शी वुड नॉट सिंग सॉन्ग. शी वुड नॉट सिंग सॉन्ग म्हणजे ती गाणे गाणार नाही. आम्ही उशीर करणार नाही. वी वुड नॉट बी लेट. वी वुड नॉट बी लेट म्हणजे आम्ही उशीर करणार नाही. ते भांडणार नाहीत. दे वुड नॉट फाईट. दे वुड नॉट फाईट म्हणजे ते भांडणार नाहीत. म्हणजे ज्या वाक्यांच्या शेवटी बोलणार नाही, गाणार नाही, करणार नाही, भांडणार नाही इत्यादी असेल ती वाक्य वुड नॉटनी बनवायची, हे लक्षात ठेवावे. आता क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम वुल, नंतर कर्ता, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क्स. तू मला मदत करशील का. विल यू हेल्प मी. विल यू हेल्प मी म्हणजे तू मला मदत करशील का. आता इथे क्वेश्चन सेंटेन्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम वुल, नंतर यू हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे, नंतर क्रियापदाचे पहिले रूप हेल्प आहे आणि मी हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच क्वेश्चन सेंटेन्स बनवताना सर्वात प्रथम वुल, नंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत. तो तिथे जाईल का. वुल ही गो देअर. वुल ही गो देअर म्हणजे तो तिथे जाईल का. ती गाणे गाईल का. वुल शी सिंग अ सॉन्ग. वुल शी सिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणे गाईल का. आपण त्याला भेटू का. वुल वी मीट हिम. वुल वी मीट हिम म्हणजे आपण त्याला भेटू का. ते क्रिकेट खेळतील का. वुल दे प्ले क्रिकेट. वुल दे प्ले क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळतील का. जाईल का, खाईल का, गाईल का, भेटू का, खेळतील का असे जर वाक्य च्या शेवटी असेल तर ती वाक्य वुलनी बनवली जातात, ही लक्षात ठेवावी. आता आपण निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युला बघूया. सर्वात प्रथम वुड नॉट किंवा वुडंट, सब्जेक्ट, क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता तू मला मदत करणार नाहीस का. वुल नॉट यू हेल्प मी किंवा वुडंट यू हेल्प मी म्हणजे तू मला मदत करणार नाहीस का. म्हणजे सर्वात प्रथम वुड नॉट किंवा वुडंट, नंतर सब्जेक्ट करता यू, नंतर क्रियापदाचे पहिले रूप हेल्प आणि मी हे ऑब्जेक्ट आहे. असेच आपण काही एक्झाम्पल सकट समजून घेऊया. आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत. तो तेथे जाणार नाही का. वुड नॉट किंवा वुडंट ही गो देअर. ती गाणे गाणार नाही का. वुडंट शी सिंग अ सॉन्ग. वुडंट शी सिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणे गाणार नाही का. आपण त्याला भेटणार नाही का. वुडंट ही वी मीट हिम. वुडंट वी मीट हिम म्हणजे आपण त्याला भेटणार नाही का. ते क्रिकेट खेळणार नाहीत का. वुडंट दे प्ले क्रिकेट. वुडंट दे प्ले क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळणार नाहीत का. म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी जाणार नाही का, खाणार नाही का, गाणार नाही का, भेटणार नाही का इत्यादी असेल तर ती वुडनी बनवली जातात. आता आपण WH क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम WH वर्ड म्हणजेच व्हॉट, हू, हाऊ, व्हाय इत्यादी. नंतर वुल हे सहाय्यकारी क्रियापद, नंतर सब्जेक्ट, मग क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. तू काय करशील. व्हॉट वुल यू डू. व्हॉट वुल यू डू म्हणजे तू काय करशील. सर्वात प्रथम WH वर्ड व्हॉट, नंतर वुल हे सहाय्यकारी क्रियापद, यू हा सब्जेक्ट आहे आणि डू हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. म्हणजेच WH क्वेश्चन सेंटेन्स बनवताना सर्वात प्रथम WH वर्ड, नंतर वुल, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे आपण एक्झाम्पल्स बघूया. आपण कुठे जाऊ. वेअर वुल वी गो. वेअर वुल वी गो म्हणजे आपण कुठे जाऊ. तो कधी येईल. वेन वुल ही कम. वेन वुल ही कम म्हणजे तो कधी येईल. तू मला का मदत करशील. वाय वुल यू हेल्प मी. वाय वुल यू हेल्प मी म्हणजे तू मला का मदत करशील. मी हे कसे करू. हाऊ वुल आय डू दिस. हाऊ वुल आय डू दिस म्हणजे मी हे कसे करू. तर आजच्या व्हिडिओत आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन आणि WH सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युले तुम्ही शिकलात.
तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तर चला मग भेटूया आपण